धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 5 मध्ये रस्ते, गटारी आणि घंटगाडीच्या अनियमित सेवेमुळे निर्माण झालेल्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं धुळे महानगरपालिकेला अनोख्या पद्धतीनं कचरा भेट देऊन लक्षवेधी आंदोलन केलंय। जोपर्यंत प्रभागातील समस्या सुटत नाहीत तोपर्यंत रोज एक गोणी कचरा मनपा परिसरामध्ये आणून टाकण्याचा इशारा मनसेनं दिलाय। गेल्या अनेक दिवसांपासून प्रभाग क्रमांक 5 मध्ये रस्त्यांची दुरावस्था, तुंबलेल्या गटारी आणि घंटागाडी नियमित न येण्यामुळे परिसरामध्ये घाणीचं साम्राज्य पसरलंय। गटारींमधनं काढण्यात आलेला कचरा सुद्धा 5-6 दिवस उचलला जात नसल्यामुळे नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतोय। या गंभीर समस्येवरती धुळे मनपा प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं मनपा उपायुक्तांना गिफ्ट बॉक्समध्ये कचरा देण्यात आलाय। यावेळी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी एक गोणी कचरा आणि गिफ्ट बॉक्स मनपा प्रशासनाला देण्यासाठी आणलेला होता। एनजीपी महापालिकेवर लोटते, महापालिका पीडब्ल्यूडीवर लोटतायत सगळं काय झालं जो रस्ता ते काम नेमकी एक महाराष्ट्र सैनिक आणि प्रभाग 5चा एक जाणता नागरिक आज आम्ही एक गोणी भरून कचरा महापालिकेच्या हवाले करायला आलेलो आहोत। प्रभाग क्रमांक 5ची पूर्ण रस्त्याची दैनंदिन अवस्था झालेली आहे आणि घंटागाडीची आणि स्वच्छते कर्मचारी जे आहेत त्यांनी फार प्रभाग क्रमांक 5 हा पाकिस्तानात आहे असं समजलेलं आहे। त्या अनुषंगाने आम्ही महानगरपालिकेला आज जागरूक करायला आलेलो आहोत। एक लक्षवेधी आंदोलन आम्ही इथं केलेलं आहे की आम्ही भारतात येतो, महाराष्ट्रात येतो आणि आम्ही प्रभाग क्रमांक 5 मनपाच्या हद्दीत येतो। गेल्या 2 महिन्यापासून घंटागाडी ही 1 आठवडा आड 2 आठवडा आड अशी येत आहे आणि आपण सगळे बघू शकतात प्रभाग क्रमांक 5च्या रस्त्यांची काय दुरावस्था झालेली आहे। त्या अनुषंगाने जे गटरीची घाण असेल ते गेले 4-4, 5-5 दिवस ते गटरीची घाणही घेऊन जात नाही। घरामध्ये कोणाच्या चिमुकले लहान बालक असतील, वयोवृद्ध आहेत, कोणाला काही आजार आहे, आपण सर्वजण सक्षम आहोत की गटरीची घाणी घराच्या समोर 3-3, 4-4 दिवस पडल्याने कशा प्रकारचा दुर्गंध येतो, त्या दुर्गंधाने कशा प्रकारचे काय काय आजार होतात, या सगळ्याला कारणीभूत कोण? तर ही भ्रष्ट महापालिका आहे। आज एक घराचा साधारण कचरा एक गोणी आज येतो, त्या गोणी आम्ही कुठे टाकायला जायचं? उखरड्यावर टाकलं तिथं गुन्हा दाखल होणार, दुसऱ्या कुठे पब्लिक प्लेसेसवर फेकलं तिथं गुन्हा दाखल होणार। तर आज आम्ही एक गोणी आणि एक बॉक्स भरून भेट स्वरूपात आम्ही अतिरिक्त आयुक्तांना आज आम्ही भेट दिलेली आहे कचऱ्याची आणि एक गोणी कचरा आज आम्ही महापालिकेच्या दालनात टाकून देणार आहोत आणि सदर आमची मागणी पूर्ण न झाल्यास आम्ही रोज हा कचरा आणून महापालिकेच्या हवाले करू। धन्यवाद।